ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय भाविकांनो, येशूने क्रूसावर आपल्या प्रत्येकाच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून जीवन अर्पण केले. शुक्रवारच्या दिवशी येशूचे दुःख सहन, क्रूसावरील मरण याबद्दल आपण मननचिंतन करत असतो. क्रूसाच्या वाटेची भक्ती करत असताना आपण आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशूकडे प्रार्थना करून भक्तिभावे या क्रूसाच्या वाटेमध्ये सहभाग घेऊ. आरंभाची प्रार्थना. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही पापी मानवांसाठी क्रूसावर जीवन अर्पण केलेल्या प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हावर प्रेम केले, तेही शेवटपर्यंत केले. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही असे तू सांगितले आहेस. पिलाताच्या महालापासून काल्वरीपर्यंतची तुझी क्रूसाची वाट म्हणजे तुझ्या आम्हावरच्या अपार प्रेमाचे महान प्रतीक आहे. हे येशू, यातनेच्या, रक्ताच्या आणि अश्रूंच्या त्या वाटेने पवित्र मरियेबरोबर आम्ही सुद्धा एक आध्यात्मिक यात्रा करू इच्छितो. स्वर्गाचा मार्ग अरुंद आहे हे सत्य आम्हाला शिकविणाऱ्या ख्रिस्ता, आमच्या रोजच्या जीवनातील क्रूस आनंदाने उचलून त्या अरुंद मार्गाने प्रवास करावयास तू आम्हास आशीर्वादित कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पहिले स्थान, येशूला मरणदंडाची शिक्षा होती. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. पहा, येशू पिलातासमोर उभा आहे. शत्रूंच्या मध्ये सर्वांचा मित्र उभा आहे. आसुडांचा मार खाल्लेले त्याचे शरीर, घायानं चिकटलेले त्याचे वस्त्र, डोक्यावर काटेरी मुकुट, झोपेने जड झालेले त्याचे डोळे, थकव्याने थरथरणारे हात पाय, तहानीने सुकलेली जीभ, सुकलेले ओठ. पिलात शिक्षा सुनावतो, निर्दोषी दोषी ठरविला जातो, पण येशू निशब्दपणे सर्व सहन करतो. आपण हात जोडूया. हे येशू, निर्दोषी असून सुद्धा तुला क्रूसावरील मरणाची शिक्षा दिली गेली. प्रभू, अनेकदा अकारण निंदेचे व टीकेचे शब्द मला ऐकावे लागतात. मला समजून न घेता माझ्यावर आरोप होतात. हे प्रभू, अशा वेळी तुझ्याप्रमाणे हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी मला शक्ती दे. जे मला शत्रू समजतात त्यांचे मित्र बनण्यासाठी तू मला आशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. भारी क्रूस वाहून नेत येशू पुढे जात आहे. येशूच्या अवतीभोवती पहा, मित्र कोणीही नाहीत. यहुदा इस्करियोताने त्याला फितुरीने धरून दिले. पेत्राने त्याला नाकारले. इतर शिष्य पळून गेले. त्याने बरे केलेल्यांपैकी एकही व्यक्ती त्याला मदत करायला, त्याचे सांत्वन करायला, त्याला धीर द्यायला तेथे नाही. येशू एकटा पडला आहे.
आजूबाजूला शत्रू आपण हात जोडूया. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला क्रूस उचलून मला अनुसरावे. हे प्रिय येशू, तुझ्या या शब्दांची आठवण करून माझ्या जीवनातील दुःख आणि वेदना यांचा क्रूस घेऊन मी तुझ्या मागे येतो. कष्टी व भाराक्रांत लोकांना विसावा देणाऱ्या ख्रिस्ता, माझ्या जीवनातील दुःख कुरकुर न करता सहन करण्यासाठी तू मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. खडकाळ वाट, भारी क्रूस, थकलेले शरीर, थरथरणारे पाय. येशू खाली पडतो. पडताना तोंड जमिनीवर आपटते. गुडघ्यातून रक्त वाहते. यहुदी उपहास करतात. शिपाई त्याला मारतात. लोक ओरडतात. पण येशू काहीही बोलत नाही. माझ्या उजवीकडे पहा. मला ओळखणारा कोणीही नाही. बचावाचा मार्ग नाही. माझ्या जीवाची कोणाला पर्वा नाही. आपण हात जोडूया. हे येशू, संसाराच्या ओझ्यामुळे व दैनंदिन जीवनातील चिंतेमुळे मी कधी कधी खाली पडतो. हे पाहून इतर माझा उपहास करतात आणि माझे दुःख वाढवितात. अशा वेळी संयम पाळण्यासाठी तू मला कृपा दे. क्रूस वाहत वाहत अशक्त होत असताना तू मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. येशू क्रूस वाहून नेत पुढे जात आहे. त्याची आई तेथे धावत आली. आपल्या मुलाकडे तिने पाहिले. येशू तेथेच थांबला. दोघे काहीही बोलत नाही. तिच्या मनात वेदनेचा सागर उसळला. दुःखाची तलवार तिच्या हृदयाला भोसकून गेली. हे प्रभू, आमची आजी, आई, बहीण आदींच्या रूपाने तुझी माता अजून दुःखभार वाहत आहे. सासुरवास निशब्दपणे सहन करणारी सून, सुनेच्या हाताखाली अपमानित जीवन जगणारी सासू, व्यसनी नवऱ्याची सोशिक पत्नी, मुलाबाळांनी टाकून दिलेली आई, उन्मत्त दिरांकडून छळली जाणारी भावजय, ही सारी पवित्र मर्येची नवनवी रूपे आहेत. आपण हात जोडूया. हे प्रभू, समाजातील स्त्रियांचा योग्य मान राखण्यासाठी तू मला सद्बुद्धी दे. या संदर्भात माझ्या हातून घडलेल्या दुष्कृत्यांची तू दयेने क्षमा कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पाचवे स्थान, शिमोन सिरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. येशू फार थकलेला आहे. आता क्रूस घेऊन पुढे जाण्यास त्याच्या अंगी त्राण उरलेला नाही. येशू या वाटेवरच मरेल अशी भीती यहुद्यांना वाटत आहे.
तेव्हा शेतावरून येणारा शिमोन त्यांना दिसतो. शिपाई त्याला वेठीस धरतात, क्रूस वाहायला लावतात, कारण येशूला क्रूसावरच खिळून जीवे मारण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपण हात जोडूया. हे प्रभू, अनेकदा मला वाटते की मी तिथे असतो तर तुला नक्की मदत केली असती. करशीलचे गरिबांसाठी, होईल ते मजसाठी. हे प्रभू, तुझ्या या वचनाची आठवण मला सतत असू दे. माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये तुझे रूप पाहून त्यांना मदत करण्यासाठी मला सदा प्रेरणा दे. तेव्हा मी पण शिमोनासारखा आशीर्वादित होईन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 6वे स्थान. वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. येशूचा चेहरा रक्ताने विद्रूप झाला आहे. शिष्य भिवून पळून गेले आहेत. येशूचे अनेक मित्र हे पाहून दूर उभे आहेत. अशा वेळी वेरोनिका नावाची स्त्री मोठ्या धैर्याने पुढे येते. लोक काय बोलतील याची पर्वा न करता ती येशूचा चेहरा पुसते. आपण हात जोडूया. हे प्रभू, गरीब लोकांकडे त्यांच्या झोपडीत जाऊन त्यांना मदत करण्याचा विचार अनेकदा माझ्या मनात येतो. पण लोक काय म्हणतील हा अहंकारी विचार मला काही करू देत नाही. दुःखित, पीडित आणि रोगी यांच्यामध्ये तुझा चेहरा पाहून वेरोनिकाप्रमाणे त्यांचे सांत्वन करण्यास तू मला आध्यात्मिक शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. आता काल्वरी टेकडी अगदी जवळ आली आहे. पण पुढे जाण्यास शरीरात शक्ती राहिलेली नाही. अशक्त होऊन येशू पुन्हा क्रूसाखाली पडतो. कुटुंबातील वाद, पती पत्नींची भांडणे, तरुण मुलांचे अनैतिक वर्तन, प्रेमामध्ये झालेली फसवणूक, लग्न संस्काराची विटंबना, विवाह अंतर्गत अनाचार या सर्वांच्या प्रचंड ओझ्याखाली येशू अजून चिरडला जात आहे. आपण हात जोडूया. हे प्रभू, माझ्या कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी तू मला शक्ती दे. माझी पापे तू धुवून काढ. माझी अनैतिक कृत्ये तुला पुन्हा क्रूसाखाली पाडणार नाहीत याची मी काळजी घेईन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे. आपण डोळे बंद करूया. येशू यरूशलेमच्या गल्लीबोळातून पुढे जात आहे. आरडाओरडा ऐकून स्त्रिया घरातून धावत सुटल्या आहेत. भयानक दृश्य. येशू आणि त्याच्या खांद्यावर क्रूस. त्या रडू लागतात. येशू त्यांच्याकडे पाहतो व म्हणतो, यरूशलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. ही एक भविष्यवाणी होती. काही वर्षानंतर यरूशलेमचा नाश होणार होता. युद्धात तेथील रहिवाशांचा व त्यांच्या मुलाबाळांचा अंत होणार होता.
म्हणून येशू आता या स्त्रियांचे सांत्वन करीत आहे. आपण हात जोडूया. हे प्रभू, अनेकदा माझ्या जीवनात मला फक्त माझे दुःख दिसते. मम दुःख पर्वत एवढे, परदुःख राई एवढे असे मला वाटते. हे प्रभू, तू तुझ्या दुःखात तुझी वेदना विसरून येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन केलेस. हे प्रभू, इतरांचे दुःख समजून घेण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी मला एक करुणामय हृदय दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. चाबकांचा मार, रणरणते ऊन, भारी क्रूस, थकलेले शरीर. येशू पुन्हा क्रुसाखाली पडतो. आपण हात जोडूया. माझ्या पापांसाठी क्रुसावर जीवन अर्पण करणाऱ्या ख्रिस्ता, तुझ्या अपार वेदनेच्या तुलनेत माझे दुःख किती किरकोळ आहे. पण मी अनेकदा कुरकुरतो. एक दुःख संपले की लगेच दुसरे कोसळते. तेव्हा मी खरोखर निराश होऊन खाली पडतो. हे प्रभू, जीवनातील दुःखात निराश न होता तुझ्याप्रमाणे धैर्याने व आशेने माझा क्रूस घेऊन पुढे जाण्यास तू मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. क्रुसाची वाट काल्वरी येथे पोचली. तेथे त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यायला दिला, पण त्याने तो घेतला नाही. येशूचा अंगरखा बिनशिवणीचा असून वरपासून खालपर्यंत अखंड विणेचा होता. तेव्हा शिपाई आपसात म्हणाले, हा नको फाडायला, यावर चिठ्ठ्या टाकू व बघू कोणाला मिळतो ते. आपण आपल्या पापकृत्याद्वारे अजूनही येशूला समाजापुढे विवस्त्र करीत नाही का? आपण हात जोडूया. जखमांना चिकटलेले वस्त्र ओढून काढताना अपार वेदना सोसलेल्या ख्रिस्ता, माझ्यातील पापी अशा जुन्या मानवाला त्याच्या कृत्यांसह काढून टाकून तुला धारण करण्यासाठी तू मला मदत कर. सत्कृत्यांचे वस्त्र परिधान करून या जगात जीवन जगण्यासाठी तू मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला क्रुसावर खेळले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आपण डोळे बंद करूया. येशूला क्रुसावर झोपविण्यात आले. त्याच्या हातापायात खीळ ठोकण्यात आले. त्या जखमातून रक्त वाहू लागले. असह्य वेदना, पण येशूने कुरकुर केली नाही. हे पित्या, तुझी इच्छा पूर्ण होवो, ही त्याच्या मनातील प्रार्थना. आपण हात जोडूया. हे प्रभू, जगाचे तारण करण्यासाठी तू स्वतः क्रुसाच्या यातना स्वीकारल्यास. तुझ्या जखमांमुळे आमची पापातून मुक्तता झाली. हे येशू, त्यागाच्या मार्गाने जाऊन माझ्या समाजाला, कुटुंबाला आनंद देण्यासाठी तू मला प्रेरणा दे.
हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. 2 लुटारूंच्या मध्ये येशूला क्रूसावर खेळण्यात आले. येशू आपल्या मारेकऱ्यांसाठी प्रार्थना करतो. हे पित्या, यांना क्षमा कर, कारण आपण काय करीत आहोत हे यांना समजत नाही. क्रूसाखाली त्याची आई आणि इतर स्त्रिया रडत उभ्या आहेत. आई, हा बघ तुझा मुलगा. योहान, ही बघ तुझी आई. हे पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपावितो. असे म्हणून त्याने आपला प्राण सोडला. लगेच सूर्य काळवटला. 3 तास सर्वत्र अंधकार पसरला. मंदिरातील पडद्याचे 2 तुकडे झाले. भूमी हादरली. मेलेली माणसे थडग्यातून बाहेर आली. मला बाप्तिस्मा घ्यायला हवा. तो पार पडेपर्यंत माझ्या मनाची किती तळमळ होणार आहे. आपण हात जोडूया. हे प्रभो, तुझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या जीवनाचे बलिदान एक दिवस पूर्ण होणार आहे. मी पण एक दिवस मरणार आहे. या जगाचा निरोप घेताना ही प्रार्थना माझ्या जिभेवर असू देत. हे पित्या, तू मजवर सोपवलेले कार्य पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. आता तुझ्याजवळ माझा गौरव कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर पवित्र मरियेच्या मांडीवर ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. तो एक शुक्रवार होता. त्यानंतर शब्बात दिवस होता. तेव्हा मृतदेह क्रूसावर राहू देणे यहुद्यांना नको होते, कारण तो शब्बात दिवस विशेष महत्त्वाचा होता. म्हणून क्रूसावरील व्यक्तीचे पाय मोडण्यात यावेत आणि त्यांचे देह उतरून घेण्यात यावेत अशी त्यांनी पिलाताला विनंती केली. तेव्हा शिपायांनी येशूच्या बरोबर खेळलेल्या दोघांचे पाय मोडले. पण येशू मृत झाल्याचे आढळल्यामुळे त्याचे पाय मोडले नाहीत. पण शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. तेव्हा तेथून पाणी व रक्त वाहू लागले. नंतर येशूचे मृत शरीर क्रूसावरून उतरवून त्याच्या आईच्या मांडीवर ठेवले. आपण हात जोडूया. हे पवित्र मरिये, तुझ्या बाळाचे मृत शरीर हाती घेताना तू दुःखाने व्याकुळ झालीस. गोठ्यापासून काल्वरीपर्यंतच्या एक घटनांची तुला आठवण झाली. पवित्र माते, माझ्या जीवनात दुःखाचा पर्वत कोसळताना तू माझ्याबरोबर राहा. हे येशू, तुझ्या आईप्रमाणे जीवनातील दुःख सहन करण्यासाठी मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे शरीर एका कबरेत ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. आपण डोळे बंद करूया. मग पिलाताकडून परवानगी घेऊन अरिमथाईकर योसेफ यांनी येशूचे शरीर नेले. त्याच वेळी
निकोदेमस हा गंधरस व अगरू याचे सुमारे 100 शेर मिश्रण घेऊन आला. त्या दोघांनी यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे येशूचे शरीर सुगंधी द्रव्यासहित तागाच्या वस्त्राने गुंडाळले. त्याला वधस्तंभी खेळलेल्या ठिकाणच्या बागेत एक नवीन कबर होती. शब्बात सुरू झाला होता आणि ती कबर जवळच होती. म्हणून त्यांनी येशूचे शरीर त्यात ठेवले. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव देऊ देणार नाहीस. अशाप्रमाणे हा शास्त्रलेख पूर्ण झाला. आपण हात जोडूया. क्रूसाच्या मार्गाने प्रवास करून पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झालेल्या ख्रिस्ता, या जगात असताना तुला डोके ठेवण्यापुरतीही जागा मिळाली नाही. तुला दुसऱ्याच्या कबरेत पुरले गेले. तुझे शरीर कबरेत राहू शकले नाही. तू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठलास. तू मरणावर विजय मिळवलास. मरणामुळे जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो. ही आमची श्रद्धा आहे. हे प्रभू, मृत्यूनंतर मला नवीन जीवन मिळणार आहे. या आशेने जीवनातील दुःख सहन करण्यासाठी आणि पापांच्या सर्व मोहांपासून दूर राहून पवित्र जीवन जगण्यासाठी तू मला शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. आपण डोळे बंद करूया. माझ्या पापांसाठी क्रूसावर जीवन अर्पण केलेल्या ख्रिस्ता, तुला प्रणाम. अनंत जीवनाचा मार्ग म्हणजे क्रूसाचा मार्ग. क्रूस माझ्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे हे सत्य समजून घेण्यासाठी प्रभू, तू मला कृपा दे. हे प्रभू येशू, माझ्या जीवनातील लहान थोर अशी सर्व दुःखे मी आता तुझ्या चरणी अर्पण करते. दुःखाचा हा क्रूस घेऊन स्वर्गराज्याकडे प्रवास करण्यासाठी तू मला शक्ती दे. अशक्त होऊन खाली पडताना तू मला सावर. तुझ्या क्रूसाची वाट सदा माझ्या डोळ्यासमोर असू दे. हे प्रभू येशू, या क्रूसाच्या वाटेची भक्ती करताना अनेक चांगले विचार मनात आले. काही दोषी ठरविणार नाही. इतरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार नाही. माझ्या कुटुंबातील माणसांशी मी प्रेमाने वागेन. गरजवंतांना मदत करेन. माझ्या जीवनातील वाईट संगती, वाईट सवयी सोडून देईन. हे प्रभू, हे सर्व निर्णय तुझ्या पवित्र चरणी मी अर्पण करते. या निर्णयाची तू मला सतत आठवण करून दे. यातील कोणताही एक निर्णय आज या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर माझ्या आचरणात उतरविण्यासाठी तू मला मदत कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण सर्व वाईटांपासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.